आज काय म्हणतात त्याला मणिकांचन योग आहे. आज आज आमच्याकडचे सगळे सिनियर सिटीजन्स म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथं आमचा एक ग्रुप आहे खूप छानपैकी, ज्याला आजोबा ग्रुप असं म्हटलं जातं. आणि हे सगळेजण आज आपल्या ह्या आश्रमामध्ये खास भेट द्यायला आले. आणि आता आपण जे इथे बसलो तुम्ही बघितलं असेल की आपण एका जामच्या सगळ्या झाडांमध्ये किंवा जामच्या बागेमध्ये आपण बसलो. सगळेजण असे मस्तपैकी जाम खात आहेत, त्यांना खूप आवडले जाम. आणि आता त्यांच्या त्या प्रतिक्रिया सांगतील की त्यांना हा आश्रम कसा वाटला किंवा आपल्या इथली झाडांच्या बद्दल त्यांनी सगळं बघितलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या त्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, त्यांना काय वाटतं या टोटल प्रोजेक्टबद्दल. तर ऐकूयात आपण त्यांच्या भावना. ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये नुकत्याच काही कालावधीमध्ये जोशी काका आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि त्यांच्याकडून जी काही माहिती ऐकल्यानंतर आमच्यातला काही भाग जागा झाला, जो झोपलेला होता कायमचा. आणि ती जागृती झाल्यानंतर ज्ञान संपादन करण्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस तिथं त्यांनी जे काही आमच्याशी बोलले होते, जे काही सांगितलं होतं, ते सांगितलेलं प्रत्यक्षात बघण्याचा योग या इथे आला आणि प्रत्येक गोष्टीचं अनुभूती घेण्याची वेळ आली. अनुभूती घेताना एक गोष्ट आम्हाला समजली, अध्यात्म हा जो शब्द वापरला जातो, अतम, म्हणजे सूर्याचा बीज मंत्र आणि तम म्हणजे अंधार. अंधार घालवण्यासाठी सूर्य आला पाहिजे आणि सूर्य येण्यासाठी सूर्याला बघण्याची ताकद आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आणि सूर्याची ताकद निर्माण होण्यासाठी सूर्यासारख्या ऋषितुल्य माणसाच्या सानिध्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ऋषितुल्य जोशी काकांच्या सानिध्यात आम्ही आलो आणि इथं येऊन चांगल्या पद्धतीनं आम्हाला नॉलेज मिळालं. हे नॉलेजचा वापर आम्ही आमच्या सोसायटीतल्या गार्डनमध्ये करणार आहोत असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. आम्ही अरविंद दादांमधले 12 ज्येष्ठ सदस्य आणि त्यात जोशी काकासुद्धा आहेत, पण त्यांच्याविषयी जरा मी थोड्या वेळानं बोलणार आहे. आम्ही जोशी काकांच्या ओम समर्थ साधना केंद्रामध्ये आलो आणि आम्हाला ते सांगत होते, पण प्रत्यक्ष अनुभूती आणि सांगणे यात फरक वाटला. त्यामुळे आम्ही 12 जण आणि जोशी काका हा दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटतं. म्हणजे आमच्या एलांच्या दुधात त्यांनी साखर टाकली आणि जो गोडवा निर्माण केलेला आहे तो अतिशय अवर्णनीय आहे. दुसरी गोष्ट, आता जोशी काकांच्याबद्दल एक झपाटलेला आणि ध्येयवेडा माणूस. आता त्यामध्ये मी ध्येय पण म्हणतो आणि वेडा पण म्हणतो, म्हणजे दोन्ही आहे की काय करू शकतो. आणि हे देशासमोर महाराष्ट्रासमोर एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि सर्वांनी हे ऐकावं की 20 ते 25 सालामध्ये एका उजाड बंजर जमिनीचं त्यांनी चांगलं एक रूपांतर केलेलं आहे. आता एक आहे की आंब्याची भरपूर झाडं लावून जोशी आंबेवाले ते पुण्यात झाले असते, पण ते तसे झाले नाहीत. त्यांनी काय केलं, औषधी वनस्पती आणि इतर काही वनस्पती, लोकोपयोगी वनस्पती, आम्हाला इथं दिवसात एकही डास चावला नाही, कारण सगळे डास प्रतिरोधक वनस्पती तिथं लावल्यात. हा प्रयोग जर देशात आणि महाराष्ट्रात झाला तर सरकारने हे मनावर घ्यावं अशी आमच्या एलान ग्रुपतर्फे विनंती आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जोशी काका आणि त्यांचे सगळे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी त्यांनी इथं वाहून घेतलेलं आहे. आणि ते सगळे एक कुटुंब म्हणून राहतात इथं असं आम्हाला दिसून आलेलं आहे. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांचे सहकारी या सर्वांना आमच्या अरविंद एलानकडे मनपूर्वक शुभेच्छा. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो. आपण सर्वांनी आणि आम्हीसुद्धा इथे परत परत यावं असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि समर्थ चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. आम्ही आरवी लेनांचे 12 ज्येष्ठ सदस्य आज इथं आलो आहे. आमच्या सगळ्यांच्या भावना आमचे 2 सदस्य श्री नवलीकर सर आणि पळेकर यांनी व्यक्त केलेले आहेत. त्या व्यक्त बोलायला आता तसंच काय राहिलं नाही, तरी पण मी सांगतो, एक आभार प्रदर्शन म्हणून मी बोलतो. इथं आलो, जे ज्ञान जोशी सरांनी दिलं ते अजून पूर्ण झालं नाही असं मला वाटते. आम्हाला परत परत यावं लागणार आहे, तेव्हाच आम्ही पूर्ण होऊ.
हे ज्ञान इतकं आहे की ते आमच्या ना एका भेटीत ते पूर्ण होणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट, इथं आल्यानंतर जो आनंद मिळाला तो अजून असा कुठं फिरतीला गेलो तो कुठं मिळाला नाही. कुठं टूरला गेलो होतो, हा आनंद वेगळाच होता. यात स्वामींची पण कृपा होती. दुसरी गोष्ट, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सहकारी यांनी आमची जी सरबराई केली त्यालाही तोड नाही. आणि त्यांना हे आम्हाला सगळं त्यांनी केलेलं इतकं मनापासून आवडलं की असं वाटलं की आपण घराच्या बाहेर कुठं राहिलोय, घरातच राहिलोय असं वाटलं. त्याबद्दल खरंच त्यांचे आमच्या सगळ्या ग्रुपतर्फे आभार, खूप आभार, खूप आभार, खूप आभार. जय स्वामी समर्थ. या सहलीमध्ये विशेष जाणवलं ते म्हणजे नक्षत्रवन. नक्षत्रवनामध्ये प्रत्येक नक्षत्रानुसार ती झाडं त्या याची लावलेली आहे. त्याच्यामध्ये मंत्र लिहिलेला आहे, झाडाचं नाव लिहिलेलं आहे. आणि नुसतीच लावलेली आहेत असं नव्हे, तर त्या विशिष्ट नक्षत्राच्या त्या मुहूर्तावर मंत्रोच्चारात सकट ती लावलेली आहेत. त्यामुळे ते खूपच सुंदर दिसतं, खूपच छान. धन्यवाद.